त्यामुळे अनेकांना दुसऱ्याच्या गावात जाऊन स्पर्धा आयोजित कराव्या लागतात. अनेकांना सराव करण्यासाठी खरं तर कधी कधी टर्फमध्ये जावं लागतं, नेट प्रॅक्टिस करावी लागते. पण मदन भंडारी यांनी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलेले आहे, त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान, स्वर्गीय राकेश 11 क्रिकेट संघ सोनारपाडा व SP11 सोनारपाडा यांच्याकडनं त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तर आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीमने खेळाडूंनी समोर या प्लीज. दरम्यान महेश ठाकूर यांचा आपण सन्मान करणार आहोत आणि सन्मान त्यांनी देखील हे मैदान महेश ठाकूर, त्याचबरोबर मदन ठाकूर, मदन भंडारी आणि महेश ठाकूर यांचं फार मोठं योगदान लाभलेलं आहे. आपण SK नानांना विनंती करेन, या आपण सुधीर खेणे SK यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय महेश ठाकूर यांचा. या सगळ्यांनी समोर या. बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत. काही सन्मानाची कव्हर करूया. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनेकांनी मदत केलेली आहे. काही जण समोर होते, काही जण पडद्यामागे हे अदृश्य. आपण करूया अंपायर. आमचे दोन्ही अंपायर दोघांनी यायचे, प्रसाद सहस्त्रबुद्धे सर आणि त्याचबरोबर मनोज पवार सर, दोघांनी या. दोघांना आपण सन्मानित करूया आणि धीरज म्हात्रे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते सगळे सन्मान आपण करायचे. दोन्ही अंपायरनी या, प्रसाद सहस्त्रबुद्धे सर आणि त्याचबरोबर मनोज पवार, दोन्ही अंपायर लवकरात लवकर या. वेळ आपल्याकडे फार कमी आहे, आपल्याला बक्षीस समारंभाला सुरुवात करायची आहे. मनोज पवार मॅन फ्रॉम उत्तर शिव, प्रसाद सहस्त्रबुद्धे आपण देखील यायचं आहे आणि त्याचबरोबर डीजेला आपण सन्मानित करूया. नाव माहिती नाही मला, मगाशी नाव विचारायला विसरलो. पवन या, पवन पिंपळादेवी साऊंड सर्व्हिस मानपाडाचे आहेत. पवन यांनाही सन्मानित करूया. पवन ठाकूर या, पवन ठाकूर यांना आपण सन्मानित करूया. दोन अंपायरचा सन्मान त्या ठिकाणी होतोय धीरज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. गुड जॉब. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. यानंतर DJ आमचे पवन ठाकूर पिंपळादेवी साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून आम्हाला 2 दिवस ज्यांनी सगळ्यांना एंटरटेन केलं, आमच्या आवाजाची काळजी घेतली, आमचा आवाज ज्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला, असे पवन ठाकूर यांना आपण करतोय सन्मानित. त्यानंतर लाईव्ह टीम ओमसा MTCचे रोशन फराड यांना आपण करूया सन्मानित. ते आपण रोशन फराड, टेनिस क्रिकेट विश्वातील एक जबरदस्त ऑपरेटर, ओमसाई MTC या चॅनेलचा खऱ्या अर्थाने हा हार्ट आहे, हार्ट ऑफ ओमसाई MTC रोशन फराड यांना आपण सन्मानित केलेले. आणि यानंतर कॉमेंटेटर भागेश म्हात्रे यांना आपण करूया सन्मानित. आजच्या दिवसामध्ये अत्यंत सुंदर अशी साथ यांची आम्हाला लाभलेली. असे बालगावचे मलंगड विभागातील एक सुंदर कॉमेंटेटर, तितकेच जबरदस्त गायक भागेश म्हात्रे यांना आपण करूया सन्मानित.
त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी सुंदर पद्धतीने सजावट केली, नेपथ्यकार सजावटकार ज्ञानेश्वर केणे, ओम साई मंडप डेकोरेटचे सर्वे सर्वा. ज्ञानेश्वर केणे या दादा, कुठे आहात? ज्ञानेश्वर केणे नाही आहेत या ठिकाणी. एक अजून विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या वर्षामध्ये कल्याण डोंबिवली खरं तर समालोचन असोसिएशन जी बनली तिचे अध्यक्ष विनोदजी पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती करणार आहोत. शब्दांचा ज्यांच्याकडे भांडार आहे आणि पेशी आणि समालोचक जरूर आहेत, परंतु लेखनाची तेवढीच आवड, अनेक सारे संगीत, अनेक सारे कविता ते लिहित असतात आणि त्यांची मराठीतली शुद्धता तुम्हाला समालोचनामध्ये पाहायला मिळाली. सन्माननीय दशरथ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती करतो की तुम्ही मंचावरती यायचं आहे. तुमचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. सन्माननीय अक्षय केने साहेब यांचाही सन्मान आपण करायचा आहे. अक्षय केने साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करत आहोत. मी अक्षय केने यांना विनंती करतो की तुमचा सन्मान तुम्ही स्वीकारा. सगळ्यांच्या प्रयत्नांनी ही स्पर्धा आज 2 दिवसाची सफल या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आणि खरं तर त्यांचा सन्मान आपण या मंचावरतून करत आहोत. मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण या ठिकाणी आता वळत आहोत, कारण 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये 2 संघांना तुम्ही बघितलं मेगा फायनलच्या मॅचमध्ये. दरम्यान दशरथजी म्हात्रे साहेबांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. एक सन्मान अजून आहे दशरथ म्हात्रे साहेब. दशरथ म्हात्रे साहेब कुठे असतील त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. साहेबांचा आपण सन्मान करूयात. पंकज केने यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातून दशरथ दादांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मी पंकज दादांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातून हा सन्मान करण्यात यावा. या सन्मानाबरोबरीनं आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. फायनल मॅच होती आणि त्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्कोररला विचारूयात की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला. शेवटच्या मॅचमध्ये आपण टार्गेट जर बघितलं तर 36चं टार्गेट होतं, परंतु सुरुवातीला बॉलिंग आणि त्याच्यानंतर बॅटिंग या दोन्ही खरं तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅचमध्ये ज्याची उल्लेखनीय कामगिरी राहिली, उंबारली टीमचा बॅकबॉन नेहमी ज्याला विकेट टेकर तुम्ही बघितलाय आणि फायनल मॅचमध्ये 2 धावा आणि 2 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या, सोमनाथ भोईर फायनल मॅचचा प्रेम भोईर ठरलाय सामन्याचा सामनावीर, अर्थातच मॅन ऑफ द मॅच. मदन भंडारी साहेबांच्या शुभातून आपण हा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. 2 धावा आणि 2 विकेट. सो आम्ही तेच विचार केला जेव्हा स्कोररने आम्हाला सांगितलं की प्रेमने खूप चांगली बॉलिंग केली, अर्थात ज्युनियरने. आपसुकच त्यांच्या मुखातून सोमनाथ हे नाव आलं, परंतु प्रेम खरं तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्याच्या नावाने खरं तर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि अनेक वर्ष ज्या नावाने सोनारपाडा गावातून अनेक सारे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा कार्यक्रम होत असतात. खरं तर 10वी पुण्यतिथी
ही येणाऱ्या 20 तारखेला राकेशदादा म्हात्रे यांची आहे. सो मी सगळ्यांना विनंती करतो आहे की त्या सोहळ्याप्रसंगी तुम्हाला इन्व्हिटेशन आहे, तुम्हाला आमंत्रण करण्यात येतं आहे की 10वी पुण्यतिथी ही 20 तारखेला राकेश म्हात्रे यांची आहे. सो सगळ्यांनी खरं तर त्या पुण्यतिथीला दर्शन घेण्यासाठी या. आता मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. सुरुवातीला आपण देणार आहोत बेस्ट फिल्डर ऑफ द टॉर्नामेंट, आणि बेस्ट फिल्डरसाठी जे पारितोषिक आहे ते कृपया करून आमचे जे प्रमुख मान्यवर आहेत त्या प्रमुख मान्यवरांच्या हाती तुम्ही खरं तर द्या. या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ऑफ द टॉर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ही सुंदर ट्रॉफी आहे. श्री कैलासवासी द्वारकानाथ कृष्णा केने यांच्या स्मरणार्थ कुमार दिवेश पंकज केने यांच्याकडून ही आपल्याला ट्रॉफी मिळाली आहे. सो पंकज केने आणि योगेश पाटील या दोन मान्यवरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हातून बेस्ट फिल्डर ऑफ द टॉर्नामेंट या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जो आहे त्याला ती ट्रॉफी देऊन सन्मानित करावीत. मी विनंती करतोय की दोन्ही मान्यवरांना की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या खेळाडूचा सन्मान आणि मान, या स्पर्धेमध्ये 2 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्याने सुंदर क्षेत्ररक्षण केलं त्यासाठी शूजसुद्धा आहेत, 2 पारितोषिकं ते देऊन आपण या ठिकाणी सन्मानित त्या खेळाडूला करणार आहोत. तर या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ऑफ द टॉर्नामेंट ज्याने डीपमध्ये 4 कॅचेस पकडल्या आणि कालच्या दिवसामध्ये ज्याची फिल्डिंग तुम्ही खूप चांगली बघितली तो दातिवली संघाचा अनिकेत म्हात्रे या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ऑफ द टॉर्नामेंट. तब्बल 4 कॅचेस ज्याच्या नावावरती राहिला, कालच्या दिवसामध्ये अप्रतिम फिल्डिंग ज्याची आपल्याला पाहायला मिळाली, तब्बल 4 विकेट त्याने मिळवून दिल्या आपल्या बॉलरला. तो या स्पर्धेतला आरा ट्रॉफीमधला बेस्ट फिल्डर ऑफ द टॉर्नामेंट अनिकेत म्हात्रे. त्यानंतर आपण देऊयात या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टॉर्नामेंट. 2 खरं तर खेळाडू या रेसमध्ये होते, परंतु त्या 2 खेळाडूंमध्ये आपण संघर्ष बघितला तर कालही संघर्ष खूप चांगला झाला आणि आजही चांगल्या पद्धतीने तुम्ही बॉलिंग बघितली. परंतु हा किताब देण्यासाठी मी विनंती करतोय, ही ट्रॉफी आपल्याला कुमार दिवेश पंकज केने यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली आहे आणि शूज आहेत. सो आपण हरिश्चंद्रजी ठाकूर साहेब आणि विष्णू केने काका या 2 मान्यवरांना विनंती करूयात की तुमच्या शुभ हातून या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज आरा ट्रॉफीतला बेस्ट बॉलर ऑफ द टॉर्नामेंट कोण आहे या खरं तर प्लेसवरती तो देऊन आपण या ठिकाणी सन्मानित त्या बॉलरला करणार आहोत. तर आरा ट्रॉफी 2026 या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टॉर्नामेंट आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया, ज्याच्या नावावरती तब्बल 5 विकेट राहिले. कालच्या दिवसामध्ये ज्यांनी कारनामा केला तब्बल 5 विकेट, अक्षय म्हात्रे ठरलाय या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टॉर्नामेंट. काल 5 विकेट त्याने मिळवले आणि ऑल ओव्हर त्याचा बॉलिंग स्पेल खूप चांगला राहिला. अनेक साऱ्या फलंदाजांना त्याने थांबवलं, त्याच्यावरती अटॅक जो होत होता त्या अटॅकला थांबवण्याचं काम आणि 5 विकेट. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू अक्षय म्हात्रे यांचं. 5 विकेट तो अक्षय म्हात्रे ठरलाय या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टॉर्नामेंट. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जी रनरअप ट्रॉफी आहे ती देऊन आपण आधी सन्मानित करू. मी विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ती रनरअपची ट्रॉफी त्या ठिकाणी नेण्यात यावी आणि मंचावरून मी विनंती करतोय मुरलीधर म्हात्रे, दशरथजी म्हात्रे आणि सुखदेव पाटील या 3 मान्यवरांना विनंती करतो की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्ही या तुमच्या शुभ हातून खरं तर ही ट्रॉफी या ठिकाणी वितरित करायची आहे. आणि मुरलीधर म्हात्रे दादांच्या माध्यमातून या 2 ट्रॉफ्याज आपल्याला या ठिकाणी लाभलेल्या आहेत. या स्पर्धेला खरं तर हातभार लावला, त्यांचं पुन्हा एकदा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. तर या स्पर्धेतला रनरअप संघ कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ राहिला, परंतु मेगा फायनलच्या मॅचमध्ये कुठेतरी आपल्याला खेळ थोडासा डावळताना पाहायला मिळाला. सो जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया आरा ट्रॉफीचा रनरअप संघ जय हनुमान दातिवली. सन्माननीय राजजी म्हात्रे साहेबांना सुद्धा आपण विनंती करणार आहोत की तुम्ही मंचावरती यायचं. तुमचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आम्ही या ठिकाणी करू. या स्पर्धेतला रनरअप संघ जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. आजच्या दिवसामध्ये त्यांचा खेळ खूप चांगला राहिला. कालच्या दिवसातले स्वप्न आज त्यांना पूर्ण करायचे होते, परंतु ते स्वप्न त्यांचे पूर्ण झाले नाही. परंतु या स्पर्धेतल्या दुसऱ्या क्रमांकाच्या प्लेसवरती तुम्ही त्यांना बघितलं
अर्थातच जय हनुमान दातिवली विशाल यांचा संघ आणि त्यांना देत आहोत आपण या स्पर्धेतला सेकंड प्राइज अर्थातच दुसरी ही ट्रॉफी. बोला बोल बाजीरंग. सध्याच्या घडीला खूप चांगलाच खेळ राहिला आहे, परंतु एका पराभवाने कोणी खचून जात नाही आणि दातिवली संघ नेहमी खतर अशाच स्टेजवरती भरपूरदा तुम्ही बघितलं. मी सर्व मान्यवरांना आता विनंती करतोय की सर्व मान्यवरांनी याच्यानंतर जुळा. अजून बेस्ट बॅट्समन देणं आपलं बाकी आहे. मी योगेश पाटील, पंकज केने, महेश ठाकूर, मदन पाटील, मदन भंडारी, हरिश्चंद्र ठाकूर या सगळ्यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ उपस्थितीने आता आपण 3 प्राइज या ठिकाणी देणार आहोत. आधी या स्पर्धेतला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आपण देऊया. त्या बेस्ट बॅट्समनसाठी संजू स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही जी ट्रॉफी आली आहे, बॅट आली आहे आणि अजून एक ट्रॉफी आहे जी दिव्यांश पंकज केने यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेली आहे. सो बॅट आणि ही जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी देऊन आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण खरं तर एव्हरेज स्कोरवरती खरं तर सगळे पारितोषिक आपण अनाऊन्स करत असतो. सो या स्पर्धेतला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तेच सांगतोय की एव्हरेज स्कोरच्या माध्यमातून आम्ही बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या ठिकाणी निवडला आहे. सो या स्पर्धेतला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. जरूर 2 खेळाडू या रेसमध्ये होते, परंतु 42 दोघांच्या धावा होत्या, परंतु एव्हरेज स्कोरच्या माध्यमातून या स्पर्धेतला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरला आहे उंबारली संघाचा सिनियर प्रेम भोईर. कारण पहा विनीतच्याही 42 होत्या, परंतु विनीत एक मॅच एक्स्ट्रा खेळला, एक मॅच कमी खेळून 42 रन बनवल्या गेल्या आणि त्यामध्ये एक विकेटसुद्धा आहे सिनियर प्रेमचा. सो आपण सिनियर प्रेमला देत आहोत या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू सिनियर प्रेम भोईरचं, कारण 42 धावा त्याच्या इंडिव्हिज्युअल आपल्याला पाहायला मिळाला, एक विकेटी आणि एव्हरेज स्कोरच्या माध्यमातून आपण त्याला देतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. संजू स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक सुंदर बॅट आणि ट्रॉफी देऊन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण तो वितरित केला. त्याच्यानंतर आपण प्रथम क्रमांक या ठिकाणी देऊयात. मी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी हे सर्व जे मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो की थांबायचं आहे, तसेच थांबा. तुमच्या शुभ हातून खतर आपण हा प्राइज वितरित करायचा आहे. तर तब्बल या हंगामामध्ये कालची रात्र ज्याने गाजवली आणि या हंगामामधली 8वी ट्रॉफी आज जाईल गावदेव आईचा आशीर्वाद आणि योगेश पवार यांच्या नावाने. संघ तुम्हाला नेहमी खेळताना पाहायला मिळाला. आता जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. चॅम्पियन इज अ चॅम्पियन योगेश पवार, गावदेवी उंबारली चॅम्पियन. सो सर्व मी खेळाडूंना विनंती करतोय, त्यांचे स्पॉन्सर असतील, त्यांचे चाहते असतील, अनिकेत या ठिकाणी आलेले आहेत. जरूर ते तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळाले नाही, परंतु या ठिकाणी 9वी ट्रॉफी उचलत असताना 10 आम्ही 8 बरोबर म्हटलं होतं की 10 वळतात 9वी, थोडासा आम्हाला कन्फ्युजन होता. सो ही ट्रॉफी उचलत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आज कदाचित 1 लाखाचाही विचार ते करतील, कारण त्यांना ऑलरेडी प्राइज अलाउन्स होती की एखादा संघ लागोपाठच्या 3 ट्रॉफ्याज जर मिळवतोय तर त्यांना 1 लाख रुपयाचं पारितोषिक होतं. सो चॅम्पियन पदक या ठिकाणी उचलत असताना बोला गावदेवी माते की. आणि सध्या तरी त्यांना तुम्ही बघितलं पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी उचलत असताना. आता सगळ्यात महत्त्वाचं पारितोषिक या ठिकाणी राहिलेलं आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं पारितोषिक आपण देऊन खरं तर त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत. ऑल ओव्हर परफॉर्मन्स, ऑलराऊंडर परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये ज्याचा झाला असेल त्याला आपण देणार आहोत या स्पर्धेतली मॅन ऑफ द सिरीज. त्यासाठी त्या प्लेससाठी कूलर आहे आणि तसेच सुंदर ट्रॉफी देऊन आपण त्या खेळाडूला सन्मानित या ठिकाणी करणार आहोत. तर या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज सध्या खेळाडू एवढे तरबेज झालेत की आपल्या एखाद्या खेळाडूने खरं तर धावा बनवल्या, विकेट घेतले तर लगेचच ते कॅल्क्युलेट करत असतात. कदाचित काहीकांनी दातिवली की उंबारली हे कॅल्क्युलेशनही केलं असेल आणि त्यामध्ये भावेश आमचे तरबेज आहेत, कारण ते स्वतः एक उत्कृष्ट स्कोरर, त्याच्यामुळे त्यांनी बघितलं असेल की दातिवली की उंबारली. तर या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज RR ट्रॉफी 2026चा मॅन ऑफ द सिरीजचा मान जोतोय ज्याच्या नावावरती
48 रन विथ द बॅट, 3 विकेट, 6 कॅचेस त्याने पकडला गेला. ऑल ओव्हर पॉइंट 57. तो उंबारली संघाचा यश पाटील ठरलाय या स्पर्धेतला मॅन ऑफ द टुर्नामेंट. सो यायचं यश आजच्या दिवसामध्ये खरं तर ओपनिंग करत होता. पहिल्या मॅचमध्ये त्याचं कार्य चांगलं राहिलं आणि बॉलिंग करत असताना आपण बघितलं तर 3 विकेट त्याने मिळवले. सो यशला देत आहोत आपण या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार. आपण काहीशी चर्चा जरूर करू. पहिल्या दुसऱ्या क्रमांकासाठी सगळे खेळाडू एकत्रित येत असतात, सगळे खेळाडू एकत्र ती ट्रॉफी मिळवत असतात, परंतु आता यश पाटील आपण मॅन ऑफ द सिरीजचा हा पुरस्कार दिला आहे. सो आपण यशशी थोडीशी चर्चा करू. तब्बल 8वी ट्रॉफी गावामध्ये जाते. यश, प्रथमतः जरूर तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन या प्लेसवरती खरं तर तू पोहोचलाय. खूप तुलाही आनंद होत असेल की कालची रात्री तुमच्यासाठी सुखद राहिली आणि आजच्या दिवसामध्ये RR ट्रॉफी जिंकली. एकंदरीत या हंगामामधली 8वी ट्रॉफी आणि स्पेशली तुला खरं तर मॅन ऑफ द सिरीज मिळाली आहे. कसं वाटतंय? खूप आनंद होतोय. यस, 3 चौकार आले होते. त्या 3 चौकारांसाठी जे पारितोषिक होतं, दादांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातून हा पारितोषिक तुम्ही वितरण करा. खूप काही या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. राकेश दादांच्या आठवणीने ही स्पर्धा तुम्ही बघितली. सध्याच्या हंगामामध्ये तुझा परफॉर्मन्स ऑल ओव्हर बघता ही कितवी मॅन ऑफ द सिरीज आहे जी या हंगामामध्ये तुला मिळाली आहे? पहिलीच आहे. कसं वाटतंय ही पहिली मॅन ऑफ द सिरीज तुला मिळाली? कूलर आहे आणि सुंदर ट्रॉफी आणि या प्लेसपर्यंत येण्यासाठी खरं तर तू पहिल्या मॅचपासून स्ट्रगलच करत होता की आपल्याला चांगला खेळ करायचा आहे आणि तो आजच्या दिवसामधला तुझा चांगला खेळ झाला. काय वाटतं की मॅन ऑफ द सिरीजची खरं तर प्लेसवरती येत असताना तुला ही अचिव्हमेंट मिळाली आहे? टीमचा मला खूप सपोर्ट असतो. सोमनाथ दाचा मला खूप सपोर्ट असतो. मी किती पण वेळेला ओपनिंगला 0ला आउट झालो तरी मला ओपनिंगलाच पाठवतात. कॅप्टनची ही महत्त्वाची भूमिका असते. फक्त शेवटचा प्रश्न तुमच्या टीमसाठी. नो डाऊट तुमची टीम एक टीम युनिटी म्हणून खेळते, कारण एकत्रित येऊन खेळणं आणि एकत्रित सगळ्या गोष्टी सुरळीत करणं ही तुमच्या खास टीमची ओळख आहे. खास आता सध्या तरी ही मॅन ऑफ द सिरीज तुला मिळाली आहे. असा एखादा घरातला पर्सन असेल की तू त्या माणसाला डेडिकेट करशील, मग ही सध्या सिरीज कोणाला डेडिकेट करशील? टीममधून एखाद्या प्लेअरला की घरामधल्या एखाद्या मेंबर्सला जो घरातून तुला सपोर्ट करतो? नाही, घरचा पण खूप सपोर्ट असतो मला. स्पेशली कोणाला डेडिकेट करशील? पप्पा मम्मीना. थँक्यू सो मच. हे होते खरं तर यश, जे या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले. सो आजचा दिवस जो सुखद होता तो उंबारलीच्या नावावरती राहिला, परंतु ज्या 16 संघांचा समावेश आपण बघितला या स्पर्धामध्ये त्यांना पुन्हा एकदा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. येणारा हंगाम भरपूर मोठा आहे. काहीशा नाईट स्पर्धा असतील, काहीशा डे स्पर्धा असतील. या डे स्पर्धांमध्ये जे सहभाग घेतील, नाईट स्पर्धांमध्ये जे सहभाग होतील त्यांना खरं तर खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊयात. आणि RR ट्रॉफीच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की राकेश दादांची पुण्यतिथी ही 20 तारखेला आहे. सो सगळ्यांना मी विनंती करतोय दर्शन घेण्यासाठी तुम्ही या, कारण राकेश दादाच्या आठवणी अनेक वर्ष झाल्या आपल्या मनामध्ये आहेत आणि सोनारपाडा गावाने ते नाव टिकून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे राकेश दादांच्या त्या खरं तर पुण्यतिथीला तुम्ही तुमची उपस्थिती दाखवा. आणि RR ट्रॉफी 2026 यावर्षीचा हंगाम इथेच संपला असं आम्ही जाहीर करतो. पुन्हा भेटू 2027 मध्ये. तोपर्यंत गुड बाय.